खूप साऱ्या लोकांचा प्रश्न येतो की म्युच्युअल फंडचे पैसे आम्ही तुमच्याकडे द्यायचे का किंवा तुमच्या खात्यावर द्यायचे. तर साधं सोपं याचं उत्तर आहे, तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणाच्याही खात्यावर पैसे द्यायचे नाहीयेत. तुम्हाला ते पैसे प्रॉपरली त्या स्कीमच्या नावाने द्यायचे आहेत. तुम्हाला ऑनलाईन जर तुम्ही प्रोसेस करत असाल तर पहिलं तुम्हाला केवायसी करायला लागते. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 फोटो हे सगळं द्यायला लागतं. बँकेचा एक चेक द्यायला लागतं, म्हणजे ती बँक तुमच्या जे काही फोलिओ आहे त्याला ती कनेक्ट होते, लिंक होते. आता तुम्ही जेव्हा पैसे टाकणार आहात तुम्हाला त्या बँकेतून त्या स्कीम मध्ये टाकायचे आणि पैसे मिळताना सुद्धा ते त्याच बँकेमध्ये येतील. समजा कुणीही विकला फंड तरी तुमच्याच खात्यावर पैसे येणार, तिसरीकडे कुठेही पैसे जाऊ शकत नाही. तर पैसे देताना तुम्ही डायरेक्टली ICICI जे काही म्युच्युअल फंड हाऊस आहे, SBI असेल, IDFC असेल, ॲक्सिस असेल, जे काही फंड हाऊस आहे त्याच्या नावाच्या स्कीमनी तुम्ही पैसे देणार आहात आणि तुम्हाला मिळताना सुद्धा ते तिथूनच मिळणार आहे. कोणालाही तुम्ही मध्यस्थाला पैसे द्यायचे नाहीयेत किंवा ते घेऊ शकत नाहीत. दुसरी गोष्ट, कॅशमध्ये इथं कुठलाही व्यवहार चालत नाही. तुमच्याकडे कॅश असेल तुम्ही कोणाला देणार असं काही होऊ शकत नाही. तुम्हाला ते फक्त आणि फक्त बँकेतूनच ट्रान्झॅक्शन करता येतात, एक तर ऑनलाईन माध्यमातून किंवा चेकच्या माध्यमातून. हा विषय डोक्यात ठेवू नका की तुम्हाला आम्हाला कोणाला पैसे द्यायचे आहेत किंवा जो ॲडवायझर आहे त्याच्याकडे काहीतरी द्यायचं आहे, असलं काहीही या इंडस्ट्रीमध्ये चालत नाही.